आज इतक्या दिवसांनी माझी आठवण कशी आली तुम्हाला? गडद लाल रंगाचा घट्ट टॉप घातलेल्या एका मुलीने तिच्या गळ्यात बिलगलेल्या माणसाच्या कानात कुजबुजले. रूममधील मंद प्रकाशातही त्या माणसाचे पिळदार आणि गोरे शरीर चमकत होते. तो माणूस तिच्या बोलण्याकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करत होता, जणू त्याला काही ऐकूच येत नव्हते. तो डोळे बंद करून तिच्या गळ्याचे आणि ओठांचे किस घेत होता. "हं, हळू, मी इथेच आहे. अजून तर पूर्ण रात्र बाकी आहे," मुलीने त्या व्यक्तीकडे बघून हसत म्हटले. ती मुलगी इतके बोलूनही तो माणूस इतक्या घाईत होता, जणू आजची रात्र ही त्याच्या आयुष्यातली शेवटची रात्र असावी. त्या व्यक्तीने एकदा आपल्या फोनकडे पाहिले आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाला. पण काही क्षणातच तो उठून उभा राहिला आणि फोन हातात घेऊन खोलीतून बाहेर जाऊ लागला. "अथर्व, काय झाले? कुठे चाललात?" त्या मुलीने स्वतःला पांढऱ्या चादरीत गुंडाळत विचारले. "कुठे नाही. आजची भेट पूर्ण झाली. गुड नाईट. पुन्हा भेटू." अथर्वने त्या मुलीकडे पाहिले आणि एका सेकंदात खोलीतून बाहेर पडला. "हो काकासाहेब, बोला काय झाले?" मुलीची काही व्यवस्था झाली? अथर्वने गाडी सुरू करत विचारले आणि हॉटेलमधून आपल्या हवेलीकडे निघाला. अजून नाही, पण मी प्रयत्न करत आहे." फोनच्या दुसऱ्या टोकावरून काकासाहेबांचा मध्यम वयाच्या माणसाचा आवाज ऐकू आला. "प्रयत्न नको काकासाहेब, मला निकाल हवा आहे. निकाल. आता माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. सगळं काही वाचवण्याचा प्रयत्न हाच एक मार्ग उरला आहे." अथर्व थोडा घाबरून म्हणाला. अथर्वला असा अस्वस्थ बघून काकासाहेबांना त्याचा तो निरागस चेहरा आठवला, जो त्यांनी आजपासून सुमारे 22 वर्षापूर्वी त्याच्या आईच्या मृत्यूवेळी पाहिला होता. 8 वर्षाचा अथर्व आपल्या आईच्या पार्थिवापुढे आपली धाकटी बहीण अवनीला कडेवर घेऊन उभा होता. ते दृश्य आजही काकासाहेबांच्या डोळ्यासमोर हटत नाही. आईच्या मृत्यूने अथर्वचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले होते. हसणारा खेळणारा अथर्व त्या घटनेनंतर पूर्णपणे बदलला. आई गेल्यानंतर त्याचे वडील विक्रमसिंह साळवी यांना इतका मोठा धक्का बसला की ते आजपर्यंत त्या धक्क्यातून सावरले नाहीत. "काकासाहेब, तुम्ही ऐकत आहात ना मी काय म्हणत आहे?" अथर्वने फोनवर जवळजवळ ओरडत विचारले. "हो हो हो, ऐकत आहे." अथर्वच्या आवाजाने काकासाहेबांना कल्पनेच्या दुनियेतून बाहेर काढले. "आजोबा कसे आहेत? ते ठीक आहेत ना? त्यांनी तुम्हाला अचानक जयपूरला का बोलावले होते?" काकासाहेबांनी लगेच अथर्वला प्रश्न केला. "आजोबांनी हे सांगण्यासाठी बोलावले होते की जर मी एका आठवड्याच्या आत लग्न केले नाही तर ते आपली संपूर्ण मालमत्ता विराजच्या नावावर करतील." "काय?" काकासाहेब आश्चर्याने उद्गारले. "हो, तर शेवटी जर आपली कंपनी आणि घर वाचवायचे असेल तर मला एका आठवड्याच्या आत लग्न करावे लागेल." अथर्व किंचित चिडवण्याच्या स्वरात म्हणाला. "तू जर एखाद्या मुलीबद्दल गंभीर असतास तर आजही सगळी समस्याच निर्माण झाली नसती." काकासाहेब थोड्या उपरोधिक स्वरात म्हणाले. "काकासाहेब, मी अशा कोणत्याही मुलीशी लग्न करू शकत नाही. मला लग्न करून माझी समस्या सोडवायची आहे, समस्या वाढवायची नाही." काकासाहेबांनी आपले डोके हलवले. त्यांना अथर्वचे बोलणे चांगले समजले होते. 30 वर्षाच्या अथर्वमध्ये प्रत्येक मुलीला आपल्या होणाऱ्या जीवनसाथीमध्ये हवे असलेले सर्व गुण होते. 5 फूट 11 इंच उंची, मोठ्या आणि हलक्या तपकिरी रंगाच्या डोळ्यांवर हलक्या लेन्सचा चष्मा, जो त्याची गंभीरता आणि समजूतदारपणा उत्तमरित्या दर्शवत होता. केवळ 30 वर्षाच्या वयातच अथर्वने ते सर्व काही मिळवले होते, जे इतर लोक कदाचित आयुष्यभरही मिळवू शकत नाहीत. त्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या वडिलांनी तयार केलेली ही कंपनी बुडू द्यायची नव्हती. कारण हे केवळ त्याच्या वडिलांचेच नव्हे, तर त्याचाही अभिमान होता. पण मुलींच्या बाबतीत अथर्वचे नशीब थोडे खराब राहिले आहे. आजपर्यंत त्याला फक्त त्याच्या पैशावर प्रेम करणाऱ्या मुलीच भेटल्या आहेत आणि म्हणूनच अथर्व आता मुलींना फक्त पैशावर नाचणारी बाहुली मानतो. ही गोष्ट काकासाहेब देखील चांगल्या प्रकारे जाणत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तो तिथून मुंबईसाठी निघाला. हवेलीतून जयपूर विमानतळाच्या रस्त्यावर अचानक त्याचा फोन वाजला. "हॅलो काकासाहेब, काय झाले?" "अथर्व, ते ती बँक टीम ऑफिसमध्ये आली आहे. ते शेवटचे चेतावणी पत्र घेऊन आले आहेत." काकासाहेब घाबरून म्हणाले. "हे लोक म्हणत आहेत की जर एका आठवड्याच्या आत 1,000 कोटी परत केले नाहीत तर तर हां, त्यांना अशा प्रकारे समजावून सांगा की मी एका आठवड्यात सगळे पैसे परत करेन." अथर्वने दीर्घ श्वास सोडत उत्तर दिले आणि कॉल कट केला. "अरे रे, आंधळी आहेस की काय?" अथर्वने अचानक गाडीला इमर्जन्सी ब्रेक लावत विचारले. मुंबई विमानतळावरून निघून तो हॉटेल रोज अँड क्राऊनकडे जात होता. तेथे त्याची गुंतवणूकदारांसोबत बैठक होती.
त्याने लगेच गाडीची खिडकी खाली केली आणि बाहेर रस्त्याकडे उत्तेजित होऊन पाहू लागला. समोर एक मुलगी एका म्हातारी आजीचा हात धरून त्यांना रस्ता ओलांडायला मदत करत होती. "अरे, वेडी आहेस की काय? दिसत नाही का?" अथर्वने त्या मुलीकडे बघून ओरडत विचारले. तेव्हा त्या मुलीने वळून अथर्वकडे बघितले आणि ट्रॅफिक लाईटकडे इशारा केला. अथर्वने वर पाहिले तर लाईट लाल होती आणि त्याच्या आजूबाजूलाही गाड्यांची रांग लागलेली होती. अथर्व शांतपणे सीटवर परत बसला आणि त्या मुलीकडे लक्षपूर्वक पाहू लागला. त्या मुलीने गडद गुलाबी रंगाचा सूट सोबत पांढऱ्या रंगाचा दुपट्टा आपल्या खांद्यावर ठेवला होता. कानात मोठे झुमके आणि कपाळावर लाल रंगाची गोल टिकली आणि डोळ्यात हलके काजळ. चेहऱ्यावर अतिशय सुंदर हास्य आणि अशी समाधानाची भावना होती, जणू एखाद्या लहान मुलाला त्याचे आवडते खेळणे मिळाले असावे. अथर्व एकटक त्या मुलीकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरील चिंतेच्या रेषा नाहीशा झाल्या होत्या. त्याच्या जागी आता एक समाधानी हास्य दिसत होते. ती मुलगी त्याच्या डोळ्याआड होईपर्यंत तो तिच्याकडे पाहत राहिला. "ओय, पुढे चल ना. इथे जाम लावणार आहेस की काय?" अचानक एका माणसाने गाडीच्या खिडकीवर थाप मारत म्हटले. आता अथर्व वास्तविक जगात परत आला आणि त्याने ॲक्सिलेटरवर जोर देत गाडी पुढे वाढवली. त्या मुलीबद्दल विचार करत करत अथर्व हॉटेल रोज अँड क्राऊन येथे पोहोचला. अथर्व कार पार्क करत असतानाच त्याच्या फोनवरून एक बीपचा आवाज झाला. अथर्वने फोन तपासला तेव्हा मेसेज बघताच त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. हा मेसेज तनेजाकडून होता. त्याने मीटिंग रद्द केली होती. अथर्वने लगेच त्याला कॉल केला, पण त्याने अथर्वचा फोन उचलला नाही. आह! अथर्वने रागाने ओरडत आपला हात गाडीच्या स्टीअरिंगवर मारला. आता त्याची शेवटची आशा तुटली होती. आह! अथर्वने निराश होऊन परत फिरण्यासाठी गाडी वळवली होती की अचानक त्याची नजर एका छोट्या बारवर पडली आणि त्याने काहीही विचार न करता गाडी बारसमोर लावली. त्याने आपल्या डोक्यावर कॅप घातली जेणेकरून तिथे कोणी त्याला ओळखू नये. अथर्व अशा बारमध्ये पहिल्यांदाच आला होता. तो शांतपणे एका रिकाम्या टेबलवर बसला आणि तणावात त्याने वेटरला ड्रिंक आणण्याचा इशारा केला. त्याने ड्रिंकचा एक घोट घेतलाच होता की त्याच वेळी त्याच्या खुर्चीला ठेच लागून एक मुलगी जमिनीवर पडणार होती. अथर्वने झटकन आपला दुसरा हात पुढे करून तिला पडण्यापासून वाचवले. "ओह! लागले तर नाही ना?" अथर्वने तिला सावरत विचारले. "नाही." त्या मुलीने अथर्वकडे बघत उत्तर दिले. "नाही." मग ती तिच्या पायातून बाहेर निघालेली टाचांची सँडल पुन्हा घालण्याचा प्रयत्न करू लागली. अथर्व आश्चर्यचकित होऊन त्या मुलीकडे पाहू लागला. ही तर तीच ट्रॅफिक लाईटवाली मुलगी होती. पण आता तिच्या डोळ्यांचे हलके काजळ चटकदार रंगात बदललेले होते. गुलाबी रंगाच्या सूटऐवजी आता तिने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता आणि तिच्या पापण्यांनाही निळ्या रंगाचा रंग लावला होता. एका क्षणासाठी तर अथर्वला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. अथर्वला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण सत्य हेच होते की ही तीच मुलगी होती जी झलक अथर्वने ट्रॅफिक सिग्नलवर पाहिली होती. "चल, लवकर चल." यापूर्वी की अथर्वने तिला काही प्रश्न विचारले असते, तिथे असलेल्या दुसऱ्या मुलीने तिचा हात पकडला आणि तिला पुढे ओढत म्हटले. थोड्याच वेळात ती मुलगी स्टेजवर जाऊन नाचू लागली. ड्रिंक पिताना मध्ये मध्ये अथर्व तिच्याकडे पाहण्यापासून स्वतःला रोखू शकत नव्हता. काही वेळाने एक मुलगा त्या मुलीसोबत नाचू लागला. अथर्वने बेफिकिरीने आपले तोंड दुसरीकडे वळवले. नाचताना त्या मुलाने संधी साधून आपला हात त्या मुलीच्या कमरेवर ठेवला. ती मुलगी चकित झाली आणि तिने आपले पाय मागे घेतले. मागे सरकताना ती वेटरला धडकली आणि तिथे काही तुटण्या-फुटण्याचा मोठा आवाज घुमला. त्याचबरोबर संगीत देखील लगेच बंद झाले. सगळ्यांच्या नजरा डान्स फ्लोअरकडे होत्या. तिथे सर्वत्र वाईनच्या काही तुटलेल्या बाटल्या आणि काचेचे ग्लास पडलेले होते आणि बाजूला तीच ट्रॅफिक लाईटवाली मुलगी पडलेली होती. यापूर्वी कोणी काही समजू शकले असते. बार मॅनेजरने पुढे जाऊन त्या मुलीला गालावर एक जोरदार थप्पड मारले आणि मग पुढच्याच क्षणी तिचा हात पकडून ओढत म्हटले, "आत्ता कुठे पहिल्याच दिवशी आली आहे आणि आजच एवढे नुकसान केले. तुझ्या पगारापेक्षा जास्त नुकसान तर आजच केलेस. चल निघ इथून, बाहेर चल." बार मॅनेजरने तिला घेऊन बारच्या गेटकडे वाढत असताना बरोबर तिच्यासमोर अथर्व उभा राहिला. "किती पैसे झाले तुझे?" अथर्वने आपल्या भुवया ताठ करत प्रश्न केला. "म्हणजे? म्हणजे किती पैसे झाले? बोल आणि तिचा हात सोड." अथर्वने कठोर स्वरात विचारले. "12,000." मॅनेजरने मुलीला हात सोडत उत्तर दिले. "जा तू." अथर्वने त्या मुलीकडे बघून म्हटले आणि मग त्याने आपले कार्ड काढून बार अटेंडंटला दिले आणि पेमेंट करण्याचा इशारा केला. सगळे लोक आश्चर्याने अथर्वकडे पाहत होते. या माणसाचे त्या मुलीसोबत काय नाते आहे आणि तो तिच्या
चुकीची भरपाई का करत आहे हे कोणालाही समजत नव्हते. थोड्याच वेळात अटेंडंटने येऊन अथर्वला कार्ड परत केले. अथर्वने कार्ड आपल्या वॉलेटमध्ये ठेवल्यानंतर बार मॅनेजरच्या गालावर एक जोरदार चापट मारली. आता हिशोब बरोबर झाला. आणि ऐक, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कोणाच्याही मजबुरीचा फायदा घेऊ नकोस. इतके बोलून अथर्व तिथून बाहेर पडला. आता रात्रीचे अंदाजे 11 वाजले होते. अथर्व बाहेर पार्किंग एरियात पोहोचून आपल्या गाडीकडे जाऊ लागला. धन्यवाद. अथर्व आपल्या गाडीजवळ पोहोचलाच होता की ती मुलगी त्याच्या समोर येऊन उभी राहिली. धन्यवाद कशासाठी? गप्पपणे चापट खाऊन घेतल्याबद्दल. तुम्हाला मुलींना असे का वाटते की प्रत्येक वेळी तुम्हाला वाचवायला एखादा नायक येईल? मी मदत करून चूक केली? अथर्व चिडून म्हणाला. ती मुलगी अथर्वने हे रूप पाहून दंग झाली होती. काही क्षणापूर्वी तिला मदत करणारा माणूस आता पूर्णपणे बदललेला होता. दरम्यान अचानक अथर्वच्या हातातून गाडीची चावी सुटून जमिनीवर पडली. तेव्हा त्या मुलीने लगेच चावी उचलून अथर्वच्या हातावर ठेवत म्हटले, ही घ्या, आम्ही जातो. ती मुलगी हळूहळू रस्त्यावर पुढे चालू लागली. खूप रात्र झाली होती. तिला टॅक्सी मिळत नव्हती. अथर्वने कार स्टार्ट करून पुढे काढलीच होती की त्याच वेळी 2-3 बाईक स्वार झालेले काही मुले तिला अजीब प्रकारे त्रास देण्यासाठी मोठ्याने गाणे गात तिच्या आजूबाजूला फिरू लागले. त्या मुलीला काही समजले नाही आणि ती एकदम अथर्वच्या कारसमोर उभी राहिली. अथर्वने एकदम कारला ब्रेक लावले. ती मुलगी लवकर जाऊन कारमध्ये अथर्वच्या बाजूला बसली. अथर्वने शांतपणे कार पुढे काढले. काही वेळ गाडीत शांतता पसरली होती. ती मुलगी शांतपणे आपले डोके खाली करून बसली होती. अथर्वही शांतपणे गाडी चालवत होता. मध्ये मध्ये तो तिरक्या नजरेने त्या मुलीकडे पाहत होता. निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये ती मुलगी कदाचित अस्वस्थ, अनकम्फर्टेबल वाटून घेत होती. ती वारंवार आपल्या हातांनी आपला ड्रेस खाली ओढत पाय लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. ओढल्याने कपडे मोठे होणार नाहीत एवढीच समस्या होती तर असे कपडे घातलेच कशाला? अथर्वने चिडून म्हटले. तुम्ही आयुष्यात सर्व काही आपल्या मनाने करता का? त्या मुलीने अथर्वकडे एकदा बघत प्रश्न केला आणि मग ती समोर रस्त्याकडे पाहू लागले. हो. अथर्वने आपले डोके हलवले. खरं तर अथर्वकडे कोणतेही उत्तर नव्हते. तो शांतपणे समोर रस्त्याकडे पाहत गाडी चालवू लागला. अथर्वला पुढे तिला काय बोलावे हे समजत नव्हते. तिच्या शेवटच्या शब्दांचा आवाज त्याच्या मनात सतत घुमत होता. इथेच उतरायचं आहे का तुम्हाला? हो, ठीक आहे. अथर्वने लगेच गाडीला ब्रेक लावला. 1 मिनिट, मी अथर्व सिंह साळवी. आणि तू? अथर्वने तिला थांबण्याचा इशारा केला आणि मग तिच्याकडे पाहू लागला. ती मुलगी शांतपणे गाडीतून उतरली आणि हळूच म्हणाली, मी राणी. आणि ती वळून मागे निघून गेली. कारच्या बाजूच्या आरशातून अथर्व तिला दूर जाताना पाहत राहिला. जोपर्यंत ती त्याच्या नजरेआड होत नाही. त्याने पाहिले की राणी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका अरुंद गल्लीत चालत गेली. ती कदाचित इथेच झोपडपट्टी परिसरात राहत असावी. ती निघून गेल्यानंतर अथर्वने गाडीची स्टेअरिंग यू टर्न वळून घराकडे जाण्यासाठी वळवली. तो घरी पोहोचणारच होता की अचानक त्याची नजर बाजूच्या सीटवर पडली. तिथे एक झुमका पडला होता. अथर्वने लगेच अंदाजा लावला की हा झुमका राणीचाच आहे, जो कदाचित ढिल्ला होऊन तिच्या कानातून पडला असावा. अथर्वने हसून तो उचलला आणि आपल्या खिशात ठेवला. अथर्व आता आपल्या घरी पोहोचला होता. राणीने, मी राणी एवढं सांगून अथर्वला सोडलं. पण जाताना झोपडपट्टीकडे वळाली. कोण आहे ही मुलगी? तिची मजबुरी काय आहे? आणि 1 आठवड्याच्या आत अथर्वचं लग्न होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येत आहे प्रेमाची किंमत भाग 2. आम्ही तुमच्यासाठी हा भाग खूप मेहनतीने तयार केला आहे. त्यामुळे लाईक करून आमचं प्रोत्साहन वाढवा. कथा शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचा भाग तुमच्याकडून मिस होऊ नये. धन्यवाद.